नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 30 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच आंतरराष्ट्रीय वाघ दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 29। स्पष्टीकरण: वाघांचे संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे रक्षण आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या धोक्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी जुलै 29 रोजी आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो। प्रश्न 2, नुकतेच चीनमध्ये आयोजित ISSF वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताच्या ईशा सिंगने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सुवर्ण। स्पष्टीकरण: चीनमधील हँगझोऊ येथे आयोजित ISSF वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताच्या ईशा सिंगने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे। याच स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने 28 हिट्ससह कांस्यपदक पटकावले। चीनच्या झाग युनयेने या प्रकारात रौप्य पदक जिंकले। प्रश्न 3, नुकतेच 2026 मध्ये 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, गोवा। स्पष्टीकरण: वर्ष 2026 मध्ये 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोवा राज्यात केले जाईल। या महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर हे आहेत। गोवा राज्याची माहिती: राजधानी पणजी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पुसापती अशोक गजपतीराजू। आता पाहू गोव्याशी संबंधित इतर चालू घडामोडी। बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 7 चे उद्घाटन गोव्यात झाले। राष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषद संवाद 2026 गोव्यात आयोजित करण्यात आली। सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन गोव्यात करण्यात आले। छपगारस नगांकी नावाची समुद्रातील खेकड्याची नवीन प्रजाती गोव्यात शोधली गेली। केरळनंतर किनारी राज्य गोव्याने भारताचा दुसरा सर्वसमावेशक पक्षी ॲटलस सुरू केला। कुशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे। गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले। 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित करण्यात आला होता। प्रश्न 4, नुकतीच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, लता गुप्ता। स्पष्टीकरण: नुकतीच ज्येष्ठ भाजप नेत्या लता गुप्ता यांची दिल्ली महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच निर्मल जैन यांची दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यास मंजुरी दिली। NMDCचे संचालक व्यावसायिक म्हणून विवेक निशांत नाथ यांची नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी हरजीत सिंग ग्रेवाल यांची नियुक्ती करण्यात आली। अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्य मिशनच्या नवीन प्रमुख म्हणून रबाब फातिमा यांची नियुक्ती करण्यात आली। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नवीन सचिवपदी डॉक्टर श्रीनिवास कुमार तुम्मला यांची नियुक्ती करण्यात आली। ICC गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीच्या अध्यक्षपदी देवजीत सेक्या यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 5, नुकतीच 22वी कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप कुठे सुरू झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण: 22व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 ची सुरुवात नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर 27 जुलै 2026 रोजी झाली आहे। सहभागी देश 25 पेक्षा जास्त राष्ट्रकुल देश। याचा शुभंकर मयूर हा आहे। प्रश्न 6, नुकतीच जगातील सर्वात मोठ्या सुपरकंडक्टिंग फ्युजन मॅग्नेटची चाचणी कोणत्या देशात पूर्ण झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चीन। स्पष्टीकरण: जगातील सर्वात मोठ्या सुपरकंडक्टिंग फ्युजन मॅग्नेटची चाचणी नुकतीच चीनमध्ये पूर्ण झाली आहे। हे विशाल डी आकाराचे मॅग्नेट 582 टन वजनाचे असून 21 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद आहे। उद्देश: हे मॅग्नेट चीनच्या कृत्रिम सूर्य आणि न्यूक्लियर फ्युजन ऊर्जा कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचे ध्येय 2030 पर्यंत फ्युजन ऊर्जेद्वारे वीज निर्माण करणे हे आहे। चीन देशाची माहिती: राजधानी बीजिंग, चलन रेनमिनबी, राष्ट्रपती शी जिनपिंग। आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी।
चीनमध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटना सुरू करण्यात आली. चीनने अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीवरून लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. चीनमध्ये अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण 16 पदके जिंकली. JL-3 नावाच्या अणुक्षेपणास्त्राची चाचणी चीनद्वारे करण्यात आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2026 मध्ये सर्वाधिक परकीय चलन साठा असलेला देश चीन बनला आहे. चीनच्या लाइनशाइनला जगातील सर्वात वेगवान सुपरसंगणक घोषित करण्यात आले. आशियातील AI स्टार्टअप क्लस्टरमध्ये बीजिंगने प्रथम स्थान मिळवले. प्रश्न 7. नुकतेच पंजाब नॅशनल बँकेने भारताचे पहिले बँक प्रणीत क्वांटम फायनान्स हब स्थापन करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. नुकतेच पंजाब नॅशनल बँकेने भारताचे पहिले बँक नेतृत्व असलेले क्वांटम फायनान्स हब स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारसोबत करार केला आहे. उद्देश: बौद्धिक आणि वित्तीय क्षेत्रात क्वांटम कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा आणि फसवणूक शोधणे यांसारख्या पुढील पिढीच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे. अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. आंध्र प्रदेशात UAE फूड क्लस्टर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. आंध्र प्रदेशने भूवापरासाठी सामान्य झोनिंग नियमावली 2026 अधिसूचित केली. आंध्र प्रदेशात मी भूमी मी हक्क कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गगनयान मिशनसाठी इस्रोने पहिली सॉल्व्ह ग्राउंड टेस्ट आंध्र प्रदेशात केली. हेलिकॉप्टर ऑपरेशन्ससाठी भारताच्या पहिल्या सॅटेलाइट आधारित लँडिंग प्रक्रियेला आंध्र प्रदेशात मंजुरी देण्यात आली. आंध्र प्रदेश सरकारने राज्यव्यापी मोहीम योगांद 2026 चा शुभारंभ केला. भारताची पहिली खाजगी मरीन गॅस टर्बाइन सुविधा आंध्र प्रदेशात स्थापन केली जाईल. प्रश्न 8. नुकतेच शनी, युरेनस आणि नेपच्यूनच्या कड्यांचा अभ्यास करणाऱ्या प्रॅक्सिस मिशनचे अनावरण कोणी केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नासा. स्पष्टीकरण. नुकतेच अमेरिकन अंतराळ संस्था नासाने प्रॅक्सिस मिशन संकल्पनेचे अनावरण केले आहे. पूर्ण नाव: प्लॅनेटरी रिंग्स ऑटोनॉमस एक्सप्लोरेशन विथ इन सिटू सॅम्पलिंग. उद्देश: शनी, युरेनस आणि नेपच्यूनच्या कड्यांमधून थेट कणांचे नमुने गोळा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे. नासाबद्दल माहिती. स्थापना: 29 जुलै 1958. मुख्यालय: वॉशिंग्टन DC. प्रशासक: जारेड इसाकमन. प्रश्न 9. नुकताच कोणता देश एबोलामुक्त घोषित झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. युगांडा. स्पष्टीकरण. युगांडामध्ये जूनच्या मध्यभागी शेवटचा रुग्ण बरा होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कोणताही नवीन रुग्ण नोंदवला गेला नाही. त्यामुळे युगांडाला अधिकृतपणे एबोलामुक्त घोषित करण्यात आले आहे. युगांडा देशाची माहिती. राजधानी कंपाला. चलन: युगांडन शिलेग. राष्ट्रपती: योवेरी मुसेवेनी. प्रश्न 10. नुकतेच निकोलस ओटामेंडी हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अर्जेंटिना. स्पष्टीकरण. निकोलस ओटामेंडी हे अर्जेंटिनाचे प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू आहेत ज्यांनी जुलै 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. ते अर्जेंटिना संघाचे महत्त्वाचे सदस्य होते, ज्या संघाने 2022 फिफा विश्वचषक आणि 2021 व 2024 चे कोपा अमेरिका विजेतेपद जिंकले होते. त्यांनी आपल्या देशासाठी एकूण 139 सामने खेळले. अर्जेंटिना देशाची माहिती. राजधानी ब्युनॉस आयर्स. चलन: अर्जेंटाईन पेसो. राष्ट्रपती: हावियर मिलेई. प्रश्न 11. नुकतेच मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. उत्तराखंड. स्पष्टीकरण. नुकतेच मध्य प्रदेश बांधवगड टायगर रिझर्व्ह आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांनी मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हत्तींना GPS किंवा रेडिओ कॉलर घालण्याची योजना व कार्ययोजना सुरू केली आहे, तर उत्तराखंडने देखील हरिद्वार कुंभ 2027 पूर्वी अशी तयारी केली आहे. उत्तराखंड राज्याची माहिती. राजधानी देहराडून. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी. राज्यपाल गुरमीत सिंग. आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तराखंडच्या काशीपूर येथून 24 मेट्रिक टन फ्रोजन फ्रेंच फ्राईजची पहिली खेप इराकला पाठवली गेली. उत्तराखंडची पहिली GI उत्पादन गॅलरी हलद्वानी येथे उघडली.
उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाची स्थापना केली. उलास उपक्रमांतर्गत भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य उत्तराखंड बनले. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य मदरसा बोर्ड बरखास्त करण्याची घोषणा केली. 25वी अखिल भारतीय जलक्रीडा समूह चॅम्पियनशिप उत्तराखंडच्या टेहरी येथे आयोजित करण्यात आली. उत्तराखंड सरकारने स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात उत्तराखंडने प्रथम स्थान पटकावले. प्रश्न 12. नुकताच जगात खलाशांचा किंवा नाविकांचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून कोणता देश उदयास आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत. स्पष्टीकरण: भारत नुकताच जगात खलाशांचा, नाविकांचा किंवा सीफेरर्सचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून उदयास आला आहे. या यादीत फिलिपिन्स पहिल्या स्थानावर आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताने स्वतःचे 350 किलोग्रॅम थ्रस्ट क्षमतेचे एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजिन विकसित केले. ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाच्या बाबतीत भारताला दुसरे स्थान मिळाले आहे. विक्रम-1 रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाने खाजगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता साध्य करणारा भारत जगातील तिसरा देश बनला. भारताने जबरदस्तीने केलेल्या श्रमातून बनवलेल्या उत्पादनांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली. भारताने इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड 2026 मध्ये प्रथम स्थान पटकावले. आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावी लागणारी जगातील पहिली इन्सुलिन औषध विकली भारतात लॉन्च करण्यात आली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच परीक्षा सुधारणांसाठी कोणाच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नंदन निलेकणी. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांची यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारतातील पहिली आणि सर्वात खोल भूऔष्णिक विहीर लडाखमध्ये सुरू झाली. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत एआयचा एक मुख्य विषय म्हणून समावेश करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब बनले. उच्च शिक्षण विभागाचे नवीन सचिव म्हणून नरेश पाल गंधवार यांची नियुक्ती करण्यात आली. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाइस लॉन्च करण्यात आले. 23व्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 चे उद्घाटन ग्लासगो येथे झाले. जगातील सर्वात मोठा दही बनवण्याचा प्लांट पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला जाईल. जपान ओपन 2026 चे विजेतेपद पी.व्ही. सिंधूने जिंकले. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ सारनाथ बनले आहे. सेर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर कसोटी शतक ठोकणारी जगातील पहिली महिला यास्तिका भाटिया बनली आहे. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद अनाहत सिंगने जिंकले आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारताचे दुसरे प्रमुख बंदर कामराजार पोर्ट बनले. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन इशारा प्रणाली तयार केली. आकांक्षा चौधरी हिने मिसेस इंडिया 2026 चा किताब जिंकला. पॉलिसीबाजारचे ब्रँड अँबेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोभाल यांना दिला जाईल. 14व्या साऊथ एशियन गेम्सचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाईल. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जैनिक सिन्नरने जिंकले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच चिनार पुस्तक महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.